आकाश दर्शन परमेश्वर, गिरिदर्शनी मार्लेश्वर, गिरीचे मस्तकी गंगा, मार्लेश्वरी असती गिरीरांगा। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख हे छोटंसं गाव लागतं। या गावापासून 18 किलोमीटर अंतरावर एका निमुळत्या होत गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील उंच कपारीत मार्लेश्वर हे शंकराचं देवस्थान आहे। डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी रस्ता असून मार्लेश्वर देवस्थानापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागतं। पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असल्यानं पायथ्याजवळ नेहमी वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। ग्रामस्थांनी पायथ्यापासूनच दुकानं थाटलेली आहेत। या दुकानांमध्ये प्रसादासाठी लाह्या, फुटाणे, कडक बुंदी लाडू, चिक्की तसेच कोकणी मेव्यामध्ये कोकम सरबत, कोकम आगळ, गोड व आंबट कोकम, कंदी पेढे, लाकडावर कोरीव काम करून बनवलेल्या वस्तू, मंदिरात घेऊन जाण्यासाठी नारळ, उदबत्त्या, बेल, अजून बऱ्याच वस्तू इथे मिळतात। पायऱ्या चढून माथ्यावर आलं की मंदिराचं दर्शन होतं। हे मंदिर एका गुहेच्या आत वसलेलं आहे। आकाश भेदत गेलेले उत्तुंग कडे, सरळसोट उंच सुळके, घनदाट निबिड अरण्याने व्यापलेल्या दऱ्या, पावसाळ्यात धडकी भरवणारे प्रचंड जलप्रपात, अशा ठिकाणी वसलेलं देवस्थान म्हणजे मार्लेश्वर। हे खूप प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात। सुट्टीच्या वेळी तर भक्तांच्या लांब रांगा पाहायला मिळतात। गुहेचं प्रवेशद्वार हे 3 ते 4 फुटाचं आहे। एका वेळी एकच जण आत जाऊ शकतो किंवा आतून बाहेर येऊ शकतो। मंदिरामध्ये 2 शिवपिंड आहेत। एकाचं नाव आहे मार्लेश्वर तर दुसऱ्याचं आहे मल्लिकार्जुन। असं म्हणतात की मल्लिकार्जुन हे मार्लेश्वर यांचे मोठे भाऊ आहेत। मंदिरामध्ये फोटो व व्हिडिओग्राफी करण्यास मनाई असल्यामुळे आम्हाला आतील दृश्य घेता आले नाही। मकर संक्रांतीला मार्लेश्वर येथे खूप मोठी यात्रा भरते। मंदिर परिसरात गणपती व वेताळ मंदिरं आहेत। इथल्या परिसरात लाल तोंडाची माकडं पाहायला मिळतात। इथे येणारे भाविक त्यांना खायला देत असतात, तसेच त्यांच्याबरोबर फोटो देखील काढत असतात। मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलं की लक्ष जातं ते इथे असणाऱ्या धबधब्याकडे। या धबधब्याला बारमाही पाणी असते। पावसाळ्यामध्ये तर रौद्र अवतार धारण करून हा धबधबा वाहत असतो। या धबधब्याजवळ जाण्याआधी दत्त मंदिर दिसतं। एकदम शांत असा तिथला परिसर आहे। थोडा वेळ बसून झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज घेऊन आम्ही धबधब्याच्या दिशेने गेलो।
पावसाळ्यात रौद्र रूप धारण करणारा हा धबधबा इतर वेळी मात्र शांत असतो. इथे येणाऱ्या श्रद्धाळूंसाठी व पर्यटकांसाठी हा धबधबा एक खास आकर्षण आहे. वाहणाऱ्या पाण्यातून काळ्या दगडांमधून वाट काढत धबधब्यापर्यंत पोहोचता येते. धबधब्याजवळ आलं की हवेत गारवा अनुभवायला मिळतो. रम्य परिसर, समोरच कोसळणारा जलप्रपात, आसपासची वनराई आणि गूढ शांतता यांनी वेढलेला हा मार्लेश्वर खूप काळ रेंगाळत राहतो.